Hello everyone, welcome to Riddhi's Kitchen. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. सकाळ झाली म्हणजे प्रत्येक आईला एकच प्रश्न पडतो की मुलांना टिफिनला काय द्यायचं? पण द्यायचं तर आहे, पण हेल्दी पण द्यायचं आहे. मग आपण मुलांना असं काहीतरी हेल्दी बनवूया की जे मुलंही आवडीने खातील आणि आपल्याला वेळात कमीत कमी वेळात बनवता येईल. तर आज आपण थालीपीठ बनवणार आहोत घरगुती साहित्याने. थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 1 छोटी वाटी बेसन पीठ घेतलं, 2 कांदे घेतले, 4 पाकळ्या लसूणच्या घेतल्या, थोडी कोथिंबीर आणि थालीपीठमध्ये टाकण्यासाठी 1 चमचा जिरं घेतलं, 1 छोटा चमचा ओवा घेतला, चटणी घेतली 1 चमचा, अर्धा चमचा हळद आणि मीठ घेतलं. कांदे आपण बारीक किसून टाकूया. कांदे किसल्याने मुलांना कांदे दिसणारही नाही, पण थालीपीठला चव येईल. आणि लसूणही आपण बारीक किसून घेऊया. कांदा आपण किसून घेऊया. कांदा किसून झाला. आता यात आपण पीठ टाकूया. कांदा बारीक किसून झाला. आता यात आपण पीठ टाकूया. हे सगळे आपण थोडे थोडे टाकू. जिरं, ओवा, मीठ, हळद आणि चटणी हे सगळं आपण आता यात टाकूया. कोथिंबीर टाकूया. आता पूर्ण मिक्स करून घेऊया. याच्यात आता थोडं थोडं पाणी घालूया आणि पातळ बॅटर तयार करून घेऊया. जितकं पातळ करता येईल तितकं पातळ केलं की थालीपीठ ही पातळ तयार होते. बॅटर पातळ करून घेतले. गॅस पेटवला आणि त्यावर डोसा पॅन ठेवला. नॉनस्टिक तुमच्याकडे जो तवा असेल तो तुम्ही ठेवू शकता. तव्याला तेल लावून घेतले. जेवढं पातळ पीठ असलं तेवढे थालीपीठ छान पसरवता येते. थोडंसं तेल टाकून देऊया आणि फ्लेम थोडी लो ठेवायची. यावर झाकण 2 ते 3 मिनटं झाकूया. 2 मिनटं झालेले बघा. एका साईडने थालीपीठ रेडी झालेलं आहे. आता आपण परतून घेऊया. परत इकडनं 2 ते 3 मिनटं. झाले आपले 10 ते 15 मिनटात थालीपीठ रेडी. सकाळच्या घाईत मुलांना टिफिन देण्यासाठी सगळ्यात सोपी रेसिपी आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. या मग गरमागरम थालीपीठ खायला चटणीसोबत.